चालू आहे. आपल्यासोबत मंदिर समितीच्या सदस्य ऍडव्होकेट माधुरी निगडे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय परंपरा आहे. जे परंपरेनुसार देवाचा पलंग हा निघत असतो. देवाचा पलंग निघणं म्हणजे राजोपचार जे असतात देवाचे, म्हणजे दुपारचा पोशाख वगैरे हा बंद होतो आणि त्याच्याऐवजी भाविकांना दर्शन व्हावं म्हणून तो कालावधी हा भाविकांसाठी दर्शनासाठी खुला केला जातो. पण यामध्ये देवाचे नित्योपचार जे आज चालू असतात, सकाळची नित्यपूजा, देवाचा नैवेद्य आणि संध्याकाळचं निंबू पाणी हे देवासाठी चालू असतं आणि बाकी 24 तास हा देव हा भक्तांसाठी दर्शनासाठी उभा असतो. आता व्हीआयपी दर्शनाचा जिल्हाधिकारी निर्णय घेतलेला आहे. याच्याकडं जसं विठ्ठल भक्तांसाठी काय फायदा होताना दिसतोय. निश्चितच व्हीआयपी दर्शन मध्ये जे व्हीआयपी दर्शन हे बंद केलेलं आहे त्यामुळं मंदिर समितीच्या भाविकांच्या रांगेचा दर्शन काळ जो आहे तो कमी होतो आणि त्याच्यामुळे जवळजवळ 5 ते 7 तासाचा फरक पडतो आणि एकही भाविक म्हणजे व्हीआयपी दर्शन हे कोणालाही सोडलं जात नाही आणि रांग ही सतत चालू असते, जी अखंडपणे रांगेमध्ये कुठलाही व्यत्यय न आल्यामुळे भाविकांचं दर्शन जास्तीत जास्त लवकर आणि सुलभ होतं. व्हीआयपी काय आवाहन करतात. मी व्हीआयपींना आवाहन करेन, आता काही जे राजशिष्टाचाराचे जे काही मंत्री वगैरे आहेत यांचा हा प्रोटोकॉल आम्हाला पाळावा लागतो, तर त्यांनी सुद्धा त्यांच्या बरोबर येताना कमीत कमी माणसं आणावी आणि जास्तीत जास्त भाविकांसाठी आपण हे करतो हे लक्षात ठेवून त्यांनी त्याच्यावर साजिरे रूपसुंदर कटी जळके पितांबर कंठात तुळशीहार असलेला हा विठ्ठल आता 24 तास विठुरायांच्या भक्तासाठी दर्शनासाठी सज्ज झालेला आहे. आज लोड लावण्यात आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष गैनीनाथ महाराज आणि कार्यकारी अधिकारी शेळके साहेब यांच्या उपस्थितीत हा लोड लावण्यात आला. आजपासून पक्षापूजेपर्यंत हा विठ्ठल आता भक्तांसाठी 22 तास दर्शन देण्यासाठी सज्ज झालेला आहे. विठुरायांचे येणाऱ्या प्रत्येक भाविकांची वाट पाहता विठुराया चेहऱ्यावरती आपण पाहू शकतो. विठुरायाच्या की किती सादर रूप दिसत आहे, एकदम गोंडस रूप दिसत आहे आणि ही तो आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी आजपासून 24 तास दर्शन चालू होणार. कालपासून व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलेलं आहे. तोच भाविकांसाठी 1 ते 2 तासाचा आता फरक पडणार आहे. भाविक कालच्या व्हीआयपी दर्शनाच्या निर्णयापासून समाधानी झाले. त्याचबरोबर 24 तास विठुरायाचं दर्शन चालू होणार आहे. नित्योपचार बंद करण्यात आले. फक्त लिंबू सरबताचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे. पण विठ्ठल मंदिरातून जगदीश डांगे, LS मराठी.